त्याच्यावर सर्वांगीण महानुभाव पंथाच्या उत्कर्षासाठी होणारी चर्चा ही स्वतः आम्ही बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी त्यांच्या लिखाणामध्ये आपण ज्यावेळी अनुभवतो, महानुभाव जर तत्वज्ञानाचा भाग हा क्लिष्ट असला तरी सहजतेने सुलभतेने समाजाला समजावा अशा पद्धतीची त्यांची मांडणी. कारण त्यांचं सर्वसामान्य माणसातनं उभं राहिलेलं जीवन आणि समाजाचं अनुभवलेलं विज्ञान अशा प्रकारचं ते वातावरण सुद्धा त्यांनी अनुभवलेलं होतं. माणसं बोलतात, कृती आणि उक्ती याच्यामधला असणारा फरक आणि त्या मेळ असणं अत्यावश्यक अशा प्रकारची विचारसरणी दादांची होती आणि सतत ती आपल्याला जाणवली. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळी श्री चक्रधर लीळाचरित्र आणि संशोधन आणि संशोधक अशा प्रकारचं ज्यावेळी पुस्तक लिहिलं, त्यांचं लिखाण चालू होतं आणि त्यावेळी ते महानुभाव पंथातल्या थोर अधिकरणांना ते स्वतः प्रत्यक्ष भेटून सांगोपांग चर्चा त्याची करत होते. त्यावेळी महानुभाव पंथाच्या तत्वसंकारामध्ये विचारसरणीमध्ये तोतेगिरी करणारी अनेक मंडळी काल्पनिकतेने घुसळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा त्या कथेचा अतिशय जिद्दीने निष्ठापूर्वक तात्विक दृष्टीने अतिशय उत्तम प्रकारचा समाचार त्यांनी त्या ग्रंथात घेतलेला आहे. अशा प्रकारचं कार्य आपल्याला या ठिकाणी सतत अभ्यासकांना चिंतकांना वाचायला मिळालेलं आहे, अनुभवायला मिळालेलं आहे. आणि म्हणून सतत या ठिकाणी होणारं जे कार्य आहे, अध्ययनाचं कार्य, चिंतनाचं कार्य अतिशय मूलगामी आहे आणि म्हणून तो आपल्याला या दृष्टीनं अतिशय विचारणीय आहे. आणि म्हणून ही मानवाच्या जीवनातली ही विहंगमता साधायची आहे. कारण तत्वज्ञानाच्या या बगीच्यामध्ये, तत्वज्ञानाच्या बहारलेल्या अशा वातावरणामध्ये माणसाला घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी या अध्यान मंदिराच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि 23वा वर्धापन समारंभ या ठिकाणी होतो. ही सर्व वासनिकांची, सर्व श्रद्धावंतांची आणि अध्यान मंदिराशी ज्यांची नाळ जोडलेली आहे, ज्यांचा धागा जोडलेला आहे, त्या प्रत्येकाच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला अतिशय या घटनेचा आनंद होतो की 23वा या ठिकाणी वर्धापन सोहळा हा 25व्या होणाऱ्या रौप्य महोत्सवी सोहळ्याची नांदी आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हा अतिशय विशाल भव्य आणि त्यावेळी विविध प्रकारच्या सर्वसामान्य माणसाला उपयुक्त पडतील अशा विविध प्रकारच्या स्वामींच्या तत्वज्ञानपर, चिंतनपर, लीळाचरित्राची यथार्थता सांगणारी, स्वामींच्या तत्वज्ञानाचा हेतू सांगणारी, लीळाचरित्रावर आधारित 25 लीळाची 25 पुस्तिका त्या निमित्ताने छापल्या जाव्यात. कारण त्याद्वारे समाजाचं हित आपल्याला जोपासता येईल. छोट्या छोट्या पुस्तिका लोक वाचत असतात आणि म्हणून अशा 25व्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण अशा प्रकारचा प्रकल्प राबवावा. आणि या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धा, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून एक नवीन उपक्रम या ठिकाणी आपण साध्य केलेला आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो. कारण बाबा 10 वर्षानंतर आल्यामुळे त्यांच्या आपल्याला मननीय विचार ऐकायचे आहे. कारण मी तर सततच आपल्याशी बोलत असतो, सतत मी संपर्कात येत असतो आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. एकदा आपण जयकारा करूया आणि आपल्याला एक छोटीशी औसाची कथा मी छोटीशी सांगणार आहोत आणि त्यानंतर माझे विचार थांबणार आहोत. कारण बाबांजीसाठी मी जास्त बोलणार नाही, कारण मी 1 तासाची माईक सोडत नसतो हे आपल्याला खात्री आहे. पण आज तसं काही बोलणार नाहीये. गोपाल कृष्ण लीळाचरित्रामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी स्वामींच्या सहवासात आलेल्या विविध भक्तांचं जीवन आपल्या समोर उभं राहतं. स्वामींच्या संपर्कात आलेली औसा, त्या औसेचं थोरपण, तिचं असणारं एक असं भाग्य, 2 अवताराचा संबंध तिला झालेला असतो. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या संपर्कात आलेली औसा परीच भेटल्यानंतर तिच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. अतिशय निष्ठा, अतिशय जिवंतपण तिच्यामध्ये आहे. औसेच्या संदर्भात ती औसा आमच्या धुळे जिल्ह्यातली आहे, खानदेशची आहे. त्याच खानदेशमध्ये आम्ही असतो आणि त्या औसेचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज समाज जीवनामध्ये औसेच्या चरित्राला उणेपण आणण्याचा एक असा लाघवी प्रयत्न सतत होत असतो. आणि त्यानिमित्तानं 107 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या
107 साली 1960 साली स्थापन झालेल्या 101 वर्षाच्या परिषदेलाही बदनाम करण्याचा प्रयत्न काही विद्वान लोकांकडून होत असतो. अजून स्वामींचं एक त्या जीवनातलं एक चरित्र आपल्याला बघायचंय. स्वामींच्या सहवासात आलेली ती औसा तिच्या जीवनाचं सोनं झालंय. आणि ज्यावेळी ती स्वामी तिला विचारतात काय पाहिजे, आणि त्या औषधी स्वामींना मागितलं. काय मागितलं? श्यामल आणि गौरवर्णी मूर्ती मी देखतीची असाव्या. श्यामलवर्ण कृष्ण आणि गौरवर्ण सर्वज्ञ श्री स्वामींची मूर्ती आपण सतत पाहत असावी, ती देखतीची असाव्या, अशा प्रकारचं वर तिने सहज मागितला आणि त्या सर्वज्ञाने दिलेला अशा भाग्यवंत औसाचं चरित्र आपण निश्चित वाचा, त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा. एवढं बोलून लांबले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. धन्यवाद बाबांनी. बाबांनी आपल्याला नवीन उपक्रमांची निर्मिती करण्याच्या संबंधाने एक उपदेश केलेला आहे. त्या संबंधाने तो पायंडा रचण्याचं काम मानभाव परमार्ग अध्ययन संस्था भविष्यामध्ये करेल असं एक विचार दर्शवता येऊ शकतो. आणि त्यानंतर मी आमंत्रित करतोय आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि आम्हाला ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभत असते असे अखिल भारतीय मानभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आदरणीय बाबाजी. निश्चयात धैर्यात तत्कर्म प्रवर्तनात संग त्यागात स्वतव्रते षडबीर भक्ती प्रसिद्धती. भक्तीचे 6 लक्षण आहेत. त्यातील पहिलं लक्षण आहे उत्साह. तो उत्साह दिसला आज परमार्ग अध्ययन मंदिरात तर्फे 23वा वर्धापन दिन साजरा करताना जी मिरवणूक काढली गेली त्या मिरवणूक जो उत्साह होता तो भक्तीचा पहिला आगळा वेगळा पाऊल होता. तो उत्साह ओसंड वाहत होता. त्या उत्साहामध्ये आचार्यगण परमेश्वराची श्रीमूर्ती पालखी समोर मंडळी नाचत होती. कोण कोणासमोर नाचतो हो? ते प्रेम असेल, स्नेह असेल, सख्यत्व असेल, आपलेपण असेल. कोणाची लग्नात जाऊन माणूस नाचत नाही. हे बायानं बोलू नका. इथे येऊन बोला माईकवर. माईकवर या, माईकवर इथे येऊन बोला. मंदिराच्या बाया इथे येऊन बोला. अरे सातकर आहे ती दीक्षितबाई बोलते. त्या दीक्षितबाईला गप्प करा. दीक्षितबाई बोलते म्हणूनच जोरात समोर राहिलो. कोणाचे लग्नात जाऊन कोणी नाचत नसतो. जेव्हा एक संबंध, आपलेपण, स्नेह, सख्यत्व, ते स्नेह, ते सख्यत्व, ते आपलेपण दिसला आज मिरवणुकीत. का ए बाई ते सख्यत्व, ते स्नेहत्व, ते आपलेपण दिसलं आज मिरवणुकीत. का? हे आमचे संत आहेत, हे आमचे आचार्य आहेत, हे आमचे मार्गदर्शक आहेत, हे आमचे गुरुस्थानी आहेत, हे आमचे श्रद्धास्थानी आहेत, हे माझ्या स्वामींचा परिवार आहे. या माझ्या स्वामींच्या परिवाराचे जेवढी उत्सुकतेने, जे प्रेमाने यांची मिरवणूक काढतील, जे जल्लोष दाखवतील तेवढे कमी आहे. हा उत्साह दिसत होता मिरवणुकीत. त्याच उत्साहात होत असलेली सभा, उत्साहामुळेच ही सभा यावेळेला होत असते. पंथात सभा होतात 12-1 वाजता समाप्त होतात. ही सभा 3 वाजता 5 वाजता सुरू झाली आहे. 5 वाजता सुरू होणारी सभा 8 वाजता संपेल. म्हणजे याच्यामुळे काय उत्साह. 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
उत्साहपूर्ण होत असलेले ज्ञानसत्र, त्या ज्ञानसत्राचे लाभलेले अध्यक्ष 10 वर्षानंतर सापडलेले एखादा हिरा गवसत असतो, सापडत असतो, एखादी मूल्यवान वस्तू घरात हरवली जात असते, सापडत असते, 10 वर्षांनंतर ती सापडली, माझी वस्तू सापडली हो. तसं आज मला बाबा सापडलेत, 10 वर्षांनंतर होणार, पण आमचे बाबा मला सापडले हो, हे लक्षात घ्यायला बघण्यात काही हरकत नाही. ते आजचे अध्यक्ष आदरणीय सत्य उपाध्यक्षाचार्य श्री गणपत बाबाजी, अखिल भारतीय मानव परिषदेचे महामंत्री आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर मानश्री सागर बाबाजी, आदरणीय मानश्री बाकीकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय ज्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे मोहून टाकलं ते आदरणीय श्रद्धेय ईशाधिष्ठित श्री मोहनराय दादा अमृते, आदरणीय श्रद्धेय मंत्री हरेश्वर बाबाजी, ज्यांनी नुकत्याच संन्यास क्षेत्रात पदार्पण केलं ते आदरणीय श्रद्धेय श्री विद्याधर दाडेश्वरकर, संतगण महंतगण अच्युत गोत्री हो आणि या परमार्थ ध्यान मंदिराचे सर्वच कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, संपूर्ण सहकारी आणि स्वामींचे प्रिय अच्युत गोत्री हो. बंधूंनो, आजच्या मंगळमय सोहळा 23वा वर्धापन दिन, प्रथमतः जब पत्रिका हातात पडली त्यावेळी मी थोडा साशंक झालो. कार्यकारी मंडळाला सांगतोय, साशंक झालो की ती साशंकता आश्चर्याने परिपूर्ण होती. ती साशंकता आश्चर्याने भरून होती की या परमार्थ ध्यान मंदिरात मी अनेक वर्षापासून सेवा करायला एक त्या अध्ययन संस्थेच्या आजीवन सदस्य म्हणून जात असतो आणि त्या संस्थेने आज मला प्रमुख अतिथी म्हटलाय. काय म्हटलंय? अतिथी. मला पाहुणा म्हटलं, लक्षात घ्या श्रोत्यांनो. पत्रिका वाचली, साशंक झालो, खरंच मी पाहुणा आहे का हो? एक दरवर्षी येत असतो आणि येत राहणार आहे. शिवाय या संस्थेशी माझे असलेले जवळीकीचे संबंध सचिवांनी प्रस्ताविक सांगितलं, आम्हाला ते आश्रम माझं नाव घेऊन सांगितलं हे आमच्या माहेर, आणि माहेराला जर अतिथी म्हटलं किती बरं वाटेल हो. इकडे माहेर म्हणायचं आणि अतिथीही म्हणायचं. कोणती पोरगी स्वतःच्या माहेराला आई बाप्पाला काय अतिथी म्हणेल का? लेक अतिथी असेल का? की आई अतिथी असेल का? पत्रिका वाचल्यापासून तर इथे येईपर्यंत आणि ते आल्यानंतर सुद्धा अनेकदा प्रत्येकातून ऐकतोय प्रमुख अतिथी 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 अतिथी. एकतर अतिथी शब्दाचा अर्थ असा आहे, जो तिथी ठरून येत नाही तो अतिथी असतो. जो तिथी ठरून येत नाही तो अतिथी असतो. तिथीची निश्चितता नाही. एक तर तिथी ठरलेली आहे, दरवर्षाच्या मंत्र ठरलेला आहे. मी स्वतःला या संस्थेचा घटक सदस्य समजतोय. असं असताना मला अतिथी नावाने संबोधित केलं गेलं. मी थोडा